एकनाथ संभाजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे प्रमुख, 4 वर्षांपूर्वी एका पक्षाचे आमदार आणि मंत्री असणारे आउटसाइडर, पण आज शिंदे राज्याच्या प्रमुख नेत्यांमध्ये आहेत। राज्याचं नेतृत्व कोणाकडे या चर्चेत शिंदेंनी 2.5 वर्षांच्या नेतृत्वातून कायमचा डाव टाकला होता, पण भाजपच्या आकड्यासमोर शिंदेंना माघार घ्यावी लागली होती। आता शिंदे पुन्हा चर्चेत आहेत। चर्चा होतीये दिल्ली दौऱ्यामुळे। शिंदे दिल्लीला का गेले यापेक्षा ते अचानक का गेले, अधिवेशन चालू असताना का गेले आणि अमित शहांसोबत काय बोलून आले यावर चर्चा होत आहेत। आज संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आली। या नोटीसीबाबत बोलताना शिरसाटांनी श्रीकांत शिंदेंना देखील नोटीस आल्याचं वक्तव्य केलं। श्रीकांत शिंदेंना नोटीस आल्यानेच एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा केला का असं बोललं जाऊ लागलं। तोच शिरसाटांनी श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचं माझ्या तोंडी घालण्यात आलं असं स्पष्टीकरण दिलं। पण काही असो, शिंदेंचं जे चालू आहे ते पाहता सर्व काही सुरळीत आहे असं म्हणता येत नाही। लोकसभेच्या जागा वाटपात भाजपचा अजगर शिंदेंना आवळणार अशा चर्चा असताना शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर दाखवून दिली। विधानसभेला देखील असंच झालं आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडताना देखील शिंदे कडवे असल्याचं दिसून आलं। थोडक्यात शिंदे भाजपला सहजासहजी जुमानणार नाहीत हे दिसून येत होतं आणि इथेच शिंदेंच्या भोवतीची फिल्डिंग दिल्लीच्या पाठिंब्यावरच लावली जाईल अशा चर्चा रंगू लागल्या। असो तर शिंदेंचा हा दौरा नेमका का महत्त्वाचा आहे, या दौऱ्याच्या चर्चा का रंगतायत, या दौऱ्यातून शिंदेंनी दिल्लीला कोणता शब्द दिला आहे की दिल्लीकडून नवा शब्द घेतला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। तर नेमकी सुरुवात होतीये ती भाजपच्या आक्रमक राजकारणातून। 132 जागा निवडून आल्यानंतर भाजपने आता एक हाती लढण्याची तयारी सुरू केली आहे। मुंबई महापालिकेवर काहीही करून भाजपचा महापौर होईल याची तयारी भाजपने केली आहे आणि या मार्गातला भाजपचा क्रमांक 1 चा शत्रू ना ठाकरे आहेत ना काँग्रेस। शिंदेंच्या शिवसेनेला कोणत्याही स्वरूपात मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा महापौर हवा आहे। जोपर्यंत मुंबई हातात येत नाही तोपर्यंत ठाकरेंची जागा घेता येणार नाही याची जाणीव शिंदेंना आहे। तर मुंबई नाही तर महाराष्ट्रात सत्ता नाही हे केंद्राचं मत आहे। अर्थात शिंदे विरुद्ध भाजपच्या या लढाईत मुंबई महापालिका महत्त्वाची आहे आणि इथे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर मोडून काढण्याच्या तयारीला भाजप लागलेला आहे। नेमकं कसं, तर शिंदेंची मुख्य ताकद आहे ते शिंदेंना तन मन धन अर्पण करून त्यांच्या मागे असणारे नेते। अजित पवारांची राष्ट्रवादी ही निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी आहे। अजित पवारांच्या परस्पर देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांसोबत व्यवहार होऊ शकतो याची जाणीव भाजपला आहे। मात्र शिंदेंच्या शिवसेनेबाबत हे धोरण भाजपला अंमलात आणता येत नाही। त्याचं मुख्य कारण शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची शिंदेनिष्ठा। हे नेते एकमेकांना घट्ट पकडून आहेत। सातत्याने ते शिंदेंच्या सोबतची निष्ठा दाखवत असतातच, पण शिंदे बोलले तर ते कोणालाही उरावर घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत असं बोललं जातं। या विरोधात नेमकं काय घडतंय, तर गेल्या 2-4 महिन्यात एकामागून एक शिंदेंचे नेते अडचणीत येत आहेत। काल संजय शिरसाट आणि विट्स हॉटेलच्या व्यवहाराचं प्रकरण विधानसभेत चर्चेत आलं, तेव्हा फडणवीसांनी सखोल चौकशी होईल असा शब्द दिला। शिरसाटांना नोटीस आली आणि फडणवीस शिरसाटांना दयामाया दाखवणार नाहीत असा मेसेज योग्य त्या नेटवर्कमध्ये गेला। उच्चस्तरीय चौकशी नेमल्यास शिरसाट अडचणीत येतील असं बोललं जाऊ लागले। दुसरीकडे संजय गायकवाडांसारखे नेते आयता चेंडू देऊ लागलेत। विधानसभेच्या चर्चेत फडणवीसांनी देखील संजय गायकवाडांच्या कृत्याला पाठीशी घातलं नाही। दुसरीकडे संदीपान भुमरेंचे पुत्र विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे 150हून अधिक कोटींची जमीन असल्याची बातमी आली। त्यानंतर ड्रायव्हरने हे बक्षीसपत्र असल्याचं स्पष्टीकरण दिलं, पण 150 कोटींचा मालक ड्रायव्हरची नोकरी करतो हे न पटणारं नरेटिव्ह लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं। अर्थात चौकशीच्या फेऱ्या मागे लागल्याच। भुमरेंप्रमाणे भरत गोगावले पालकमंत्री पदाचा तेढा अजून सुटलेला नाही। सुनील तटकरे यांनी इलेक्शनमध्ये रीतसर शिंदे गटाच्या नेत्यांची मदत घेऊन आता आसमान दाखवलेलं आहे, पण गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळू शकलेलं नाही। याच घडामोडीत गोगावले आणि अघोरी पूजा हे व्हिडिओ समोर आले। हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनच समोर आणले गेले। इथे गोगावले देखील डॅमेज झालेच। त्यांच्या विरोधात स्नेहल जगतापांना पक्षात घेऊन तटकरेंनी फिल्डिंग लावलेलीच आहे। आता हे नेते ज्यावर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर टिकून राहते ते कशा ना कशा प्रकारे ट्रॅपमध्ये सापडू लागलेत आणि जे ट्रॅपमध्ये सापडत नाहीत त्यांचं काय, तर त्यावर पण एक नजर मारू। शंभूराज देसाई आणि पाटणकर असं पाटणचं राजकारण। पाटणकर पवार गटासोबत होते, सातत्यानं पराभूत होत असल्याने पाटणकरांची ताकद संपुष्टात आल्याचं बोललं जात होतं। रसद तुटल्याने देसाई गटासमोर पाटणकर गट बॅकफुटला गेला होता, पण पाटणकरांना आता आपल्या पक्षात घेऊन ताकद कोणी दिली आहे, तर भाजपने। जर युती टिकवायचीच आहे तर ताकद संपू लागलेल्या विरोधकांना बळ का द्यायचं हा साधा प्रश्न। मात्र
भाजप हे शिंदेच्या नेत्यांच्या विरोधात करताना दिसतंय। विट्यात देखील बाबर गटाच्या विरोधात पाटील गटाला सोबत घेऊन भाजपने ताकद दिली आहे। एकतर शिंदेच्या सेनापतींना अडचणीत आणणं, त्यांच्यापुढे स्पर्धक तयार करणं ही कामं भाजपने रीतसर सुरू केलेली आहेत। अगदी तानाजी सावंत यांच्यासारखे नेते आज ना अधिवेशनात दिसतात, ना मतदारसंघात, ना मीडियात। यावरूनच हा कार्यक्रम किती परफेक्ट चालू आहे हे दिसून येतं। आता हे करून शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी होईल का? तर हो, पण इतक्यावर शिंदे आटोक्यात येणार नाहीत याची जाणीव भाजपला आहे। गेल्या महिन्यात 2 महिन्यातील काही घडामोडी पाहिल्या तर फिल्डिंग पक्की आहे हे पण दिसून येतं। जसं की शिंदेच्याच मंत्र्यांकडून म्हणजे दादा भुसेंकडून त्रिभाषा सूत्राची घोषणा करणं, नरेटिव्हच्या पातळीवर मराठी मतदार शिंदेच्या शिवसेनेकडून दुरावतील अशी ही घोषणा। दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणं, ठाकरे एकत्र आले तर सर्वात मोठा तोटा हा शिंदेंनाच सहन करावा लागतो। पारंपरिक शिवसेनेच्या मतांचं विभाजन आणि युतीत भाजपच्या मतांची साथ शिंदेंना बळ देते। पण महापालिकेत युती संपुष्टात आली आणि ठाकरे एक झाले तर शिंदेंकडे ठाम अशी वोट बँक राहत नाही। दुसरीकडे शिंदेंना उरावर घेऊ शकतील अशा 2 नेत्यांना भाजपने बळ दिलं आहे। गणेश नाईक यांना मंत्री केलं आहे तर रवींद्र चव्हाणांना थेट प्रदेशाध्यक्ष केलं आहे। पर्यायानं ठाण्यासह कल्याण, डोंबिवली आणि परिसरातील इतर महापालिकांमध्ये भाजप आक्रमक होणार हे दिसतंय। भाजप एकट्याने लढल्यास शिंदेची कसोटी लागणार हे पण स्पष्ट आहे। थोडक्यात शिंदेची बार्गेनिंग पॉवर महापालिकेत तोडायची, कदाचित ती संपुष्टात आणायची हे धोरण भाजपने आखलेलं आहे। आता आपला मूळ मुद्दा, दिल्ली दौरा कशासाठी? शिंदेच्या राजकारणाची मूळ स्टाईलच आक्रमक राजकारणाची राहिलेली आहे। चिवट आणि कडवटपणे ते टिकून धरत असल्याचं दिसतं। पण भाजपच्या आक्रमक राजकारणापुढे शब्द देण्याची किंवा शब्द घेण्याची हीच ती वेळ असावी। मग तो शब्द मुंबई पालिकेच्या महापौर पदाचा असू शकतो। कदाचित जागा वाटपात धाकट्या बंधूचं स्थान घेऊनच योग्य वेळीचं गणित शिंदे मांडू शकतात। पण काही असो, शिंदेची बार्गेनिंग पॉवर तोडणारा हा दौरा ठरला का हा प्रश्न महत्त्वाचा आहे हे मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं? शिंदेंनी कोणता शब्द दिला असेल की हायकमांडकडून शब्द घेतला असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।